हाय गाईज, वेलकम बॅक टू माय टू व्लॉग. आणि खूप टाइम नंतर मी आज व्लॉग करते. माझा लॅपटॉप म्हणजे कॅट्स माझे व्हिडिओ फुल खराब करणार आहेत. सॉरी टू दॅट मेस. सो बॅक टू स्टार्ट. सो मी बोलत होती हेच की आज मी माझी डायरी जी मी लहानपणापासून सोबत आहे माझ्या, ठेवले जपून. सो मी बघितली आज, माझ्या ती नजरेत आली. सो आय थॉट की मी आज तुम्हाला पण दाखवते. सो ओल्ड मेमरीज थोडे रिफ्रेश होतील. आणि मी जेव्हा पण ती डायरी ओपन करते, जेव्हा मी सगळं ते चेक करते, तर मला खूप लहानपणीचे डेज आठवतात. खूप काय काय ठेवलंय मी त्याच्यात. सो खूप छान वाटतं मला. माझे फ्रेंड्स या घरी कोण आलं ना की मी त्यांना दाखवते. सो असं असं आहे वगैरे. सो ही आहे ती डायरी. ही आहे ही 2004ची आहे डायरी. आणि ही मी अजूनपर्यंत जपून ठेवली आहे तिला. मी दाखवते ह्याच्यात काय काय आहे. ह्याच्यात ह्याची हालत पण खराब झाली आहे. खूप सारे मी ह्याच्यात गोष्टी ठेवल्या आहेत. खूप लहानपणी काय काय केलं, आपण खेळतो ना टीचर टीचर, ड्रॉइंग्स वगैरे काय काय, सगळं आहे ह्याच्यात. तर मी स्टार्ट पासून दाखवते की काय आहे ह्याच्यामध्ये. सो इकडे हालत खराब झालंय. इकडे मी माझे हे पासवर्ड्स आहेत सगळे ॲप्सचे, जे माझ्या कधी लक्षात राहत नाही. सो मी याच्यात लिहून ठेवलेत. आणि आफ्टर दॅट इकडे काय काय मम्मीने केलंय. सो ह्याच्यामध्ये एक मला आता हा फोटो आहे. हा मम्मी पप्पा आणि माझा फोटो आहे, जो हे आहे एडिट केलेला आहे एकत्र. सो हा फोटो आहे. अँड आफ्टर दॅट हा माझ्या पप्पांचा फोटो आहे, ह्याच्यात ठेवलाय मी. अँड हे 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 कोणी केलं असेल की काय माहिती. आधी खूप असं होतं की जे पेपर्स वगैरे ठेवून द्यायचे, हे असं कडक होतं. पण हा अजून काही झाला नाही. हे मला मम्मीनी माझ्या बड्डेला कॅडबरी दिलेली सकाळ सकाळी. सो मी त्याचं हे रॅपर, गोल्डन रॅपर ठेवून दिलाय अजून. पण तो अजून काय असं एकदम कडक झाला नाही, बिकॉज खूप वर्ष झाली त्याला. अँड ओ माय गॉड, हे तर मी विसरूनच गेले. मी हे आता जस्ट बघते. हे लीफ आहे पिंपळाच्या पानाचं. आणि खूप कधी ठेवलंय मला लक्षात पण नाहीये, पण हे असं लीफ आहे. आणि त्याचं मस्त झालंय ना एकदम. हे ते कॅमेरामध्ये हे खूप असं काळसट दिसत असेल, पण उन्हामध्ये मला खूप छान असा गोल्डन कलर असा दिसतो ह्याचा. खूप छान वाटतं. अँड अगेन वन मोर, नो एकच आहे रॅपर. बुक्सला हँडल करायचं म्हणजे मला खूप डिफिकल्ट जातं, कारण त्याचे रॅपर सगळे निघाले आहेत. अँड ओ माय गॉड, ओके, माझा स्कूलचा फोटो भेटलाय मला ह्याच्यामध्ये. हे फोटोज मी सगळे, म्हणजे जे काय फोटोज लहानपणीचे ते ठेवून दिलेत, कारण का इकडे तिकडे गेले की माझ्याकडून सगळं हरवून जातं. सो मी ह्या डायरीमध्ये ठेवते. सो कुठेही जात नाही, इकडे तिकडे सगळं सेफ राहतं. सो हा स्कूलचा फोटो आहे. आणि हा आठवत नाहीये, पण हा 8, 9, 10 ह्याच्यामधलाच आहे हा फोटो माझा स्कूलचा. अँड देन या हा रॅपर मला आठवते. हा रॅपर मी 8 या 9th मध्ये काहीतरी हा रॅपर मी सेव्ह केलेला ह्याच्यामध्ये, ह्या डायरीमध्ये. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की सगळ्यांची नावं आहेत. मॉम, डॅड, सिद्धी, विद्धी, नुपूर, हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत स्टील नाव. आणि ह्या सगळ्यांची नावं आहेत इकडे. सो येस, रॉनी, पिंकी, म्हणजे डॉग्स जे होते त्यांची पण नावं आहेत इकडे. मी लहानपणी केलेलं ते सगळं अजून आहे. अँड हे आहे फोटो रॉनी, मम्मी आणि माझा, आणि इथे रॉनीचा. सो हाच फोटो इथे पाठी फ्रेम केला आहे. माझा खूप फेवरेट फोटो आहे हा. अँड ओके, टाइम टू स्कूल फोटोज. आणि माझ्याकडे सगळे तर स्कूल फोटोज नाही आहेत, बिकॉज सगळे इकडे तिकडे सगळे हरवले आहेत स्कूल फोटोज. पण जे मी ठेवले आहेत सांभाळून ते मी दाखवते. ओके, सो हा आहे 8th स्टँडर्डचा फोटो, स्कूल फोटो आहे आमचा. आणि सगळे आहेत, प्रांजल, सिद्धी, नुपूर, जे माझे स्कूल फ्रेंड्स आहेत सगळे आहेत ह्याच्यामध्ये. आणि हा आहे 9th स्टँडर्डचा फोटो स्कूलचा. 10th स्टँडर्डचा फोटो या आहे.
सो दिस इज द 10th स्टँडर्डचा फोटो आमच्या सगळ्यांचा. आणि हे 3च फोटो आहेत माझ्याकडे. सगळे फोटो तर माझ्याकडून हरवले आहेत. बाकी हे 3 स्टँडर्डचेच फोटो राहिले आहेत. सो मी ते जपून ठेवले आहेत, एक मेमरी आहे. अँड आफ्टर दॅट ओके, हे एक मला खूप आधी भेटलेले छोटासा अल्बम आहे, ज्याच्यामध्ये मी खूप लहान होती. यू कॅन सी मी एवढी लहान होती. आणि हे खूप जुना आहे फोटो, तर हा मला भेटलेला, तर मी हा सांभाळून ठेवला ह्याच्यामध्येच. अँड ओके, सो इकडे हे खूप फाटलंय सगळं, मी हे दाखवते. सो इकडे ना हा पेज असा फाटलाय, पण ह्याला ना मी पॉकेट असं बनवलेलं. यू कॅन सी इथे स्टेपल वगैरे मारलाय. मी ह्याला असं पॉकेट बनवलेलं, जेणेकरून माझ्याकडे जे पैसे यायचे कितीही असू दे, 10 रुपयेपासून ते 100 का कितीही, तर मी ते ह्याच्यामध्ये सगळं साईडलाच ठेवते. सो मी ते ह्याच्यामध्ये ठेवायची. आता हा पॉकेट फाटला हात टाकून टाकून. सो मी ह्याच्यामध्ये ते सगळं ठेवायची, मला लगेच भेटायचे पैसे. आणि आफ्टर दॅट दाखवते. सो हे बघा, इथे मी अजून पैसे ठेवले आहेत. ओके, अँड येस, ह्याच्यामध्ये मला आता हा फोटो भेटला. लास्ट इयरचा पेटफेटचा फोटो आहे आमचा. टायगर आहे हा छोटूसा. आणि देन सगळे फोटोज इकडे तिकडे जात आहेत, काढूनच ठेवतो. ओके, सो हे मला डिझाईन करायची खूप आवड होती. सो काय ना काहीतरी मी करत राहायची. सो इथे मी लिहिलंय आर्ट बाय श्वेता. ते गेलं ते तुम्हाला नीट दिसेल की नाही, अगदी हँडरायटिंग मलाच समजते. आर्ट बाय श्वेता असं मी लिहिलेलं. अँड हे इथून माझे ड्रॉइंग स्टार्ट होतात जेव्हा मी 5th मध्ये होती. आणि मे महिन्याची सुट्टी होती, काही मला करायला नव्हतं. सो मी ह्याच्यामध्ये सगळे ड्रॉइंग्स करत होती. हे मी माझ्या मनाली स्टोरीज लिहत होती, काय पण. आणि हे जे मी आता वाचलं ना, तुम्ही मला येड्यात काढाल. खूप फनी होतं, खूप फनी लिहिलंय मी. काय पण स्टोरी आहे. द मँगो ट्री अँड द ब्युटिफुल बटरफ्लाय. आय डोंट नो काय सुचलेलं मला. आणि इकडे मी हे केलं आणि स्वतःला तिथे गुड लिहून ठेवलं. आणि सगळं माझ्या बुकमधून सगळं एक 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 खाली पडतंय. ओके, ओ माय गॉड. मला हे सगळं बघून ना खूप हसायला येतं. आणि खूप आठवण, म्हणजे लहानपणीची आठवण आहे. कोण बनवलंय माहिती नाही, माझी मम्मीच असेल जेवण करताना. अँड इकडे हे असं मी फ्लावर्स वगैरे काय काय सगळे क्रेयॉन्सचं यूज मी इथेच केलंय, मला असं वाटतंय. हे गार्डन, हे सगळे ड्रॉइंग्स मी रोज करायची. रोज एका दिवसाला एक ड्रॉइंग असायची माझी. द ब्युटी. आणि खूप फनी आहे. हे काय स्नो वर्ल्ड सारखं काहीतरी मी केलंय, माहिती नाही. ग्रीनरी आहे, बट इकडे स्नोमॅन पण आहे. पिंक हाऊस आहे. अँड या हे कुठलं काय माहिती काय बघितलेलं, बट हे असं मी सगळे ड्रॉइंग्स काढलेलं आहे. आणि हे ट्राय करत होती कृष्णाचं ड्रॉइंग. आफ्टर दॅट हे कोण खेळलंय लहानपणी, आय थिंक सगळेच खेळले आहेत हे लहानपणी. टीचर सगळ्यांची नावं करून मी बोर्ड लावायची आणि हे स्वतःच खेळायची. टीचर ॲबसेंट प्रेझेंट वगैरे सगळं. आणि खूप दिवस खेळले मी. इथे तुम्ही बघू शकता, ते खूप करून ठेवलं मी इथे. 1 2 3 4 5 हे सगळं. अँड ओके, हे ना खूप मला आठवतंय. मी मम्मीला किंवा पप्पांना जेव्हा माझ्याकडे काय पैसे असायचे थोडेफार, तर मी इफ त्यांनी मागितले तर मी द्यायची. बट ना मी ते लिहून ठेवलेलं की मम्मी 500, पप्पा 50 + 10 + 10 = 70, म्हणजे त्यांना द्यायचे आहेत मला. असं सगळं ऑगस्ट वगैरे काहीतरी लिहून ठेवलेलं. सो ते हे मला आता आठवतंय. अँड असे खूप पेजेस आहेत जे अजून मी आता यूज नाही केलेत, पण मी सांभाळून ठेवले ही बुक. अँड ओके, ह्याच्यात मी आता बाकी सगळं सांभाळून ठेवलं, मी ते दाखवते. हे फोटोज आहेत. आहे 8th स्टँडर्डचं पूजा होती, सो आम्ही डान्स केलेला. सो हे ते फोटो आहेत. राणीचा फोटो आहे. आणि हे सगळे फोटोज काढलेले एक 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 एक. ओ माय गॉड, खूप फनी फोटोज आहेत. हे आमचं 8th स्टँडर्ड. अँड
रॉनी सोबतचे फोटोज हे सगळे मी काढून घेतलेत. आणि हा फोटो खराब झालाय, बट हा आहे फोर्थ स्टँडर्डचा फोटो आहे हा. आणि खूप खूप आठवणी आहेत या फोटोजमध्ये. हा फोटो माझा सगळ्यात फेवरेट आहे. खूप ब्लर आलाय, बट मला खूप आवडतो हा फोटो. म्हणजे मी हा प्रिंट करून तेव्हाच घेतलेला. हा रॉनी आणि माझा फोटो आहे खूप वर्षांचा. आणि हे आम्ही डान्स केलेला सिद्धी वगैरे मी. अँड येस, हे तर जुने फोटोज झाले जे मी जमा करून ठेवलेत, जे मी अजून पण सेफली असे त्या डायरीमध्ये माझ्याकडे सगळं सेफच राहतं. बाकी इकडे तिकडे ठेवलं की ते कुठेतरी हरवून जातं माझ्याकडून. सो हे ते फोटोज आहेत. अँड आता मी हा तो फोटो आहे जो आता मी तुम्हाला दाखवला खराब झालेला, तर त्याच्यातला हा एक फोटो आहे जो चांगलावाला आहे लहानपणीचा. अँड हे फोटोज आहेत, मम्मीचा एक फोटो आहे. आणि हे स्कूलमध्ये डान्स पार्टिसिपेट करायची मी. सो त्याच्यातले हा फोटो आहे. नवरात्री डान्स पार्टिसिपेट केलेला, तर त्याचे फोटो काढलेले. आणि हा आमच्या स्कूलमध्ये डान्स होता, ड्रामा डान्स. तो ह्याच्यामध्ये मी, नुपूर आहे, साक्षी आहे. आणि मस्त हा आम्ही असं आमचा मराठीवाला डान्स होता, विठ्ठल विठ्ठलवाला. सो ह्याच्यात फोटोज काढलेले हे. आणि खूप लहान मस्त मजा आलेली ते डेज. हे फोटोज वगैरे बघितले की ते सगळे डेज आठवतात. ही डायरी ओपन केली की मला सगळे लहानपणीचे मेमरीज आहेत सगळे खूप सारे. सो छान वाटतं. सो आणि हा अजून एक भेटलं आहेत. आणि लास्ट म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा मी रॉनीला पेटफेडला घेऊन गेलेली, सो त्याच्यातला हा फोटो आहे. ब्लर दिसत असेल, पण हा तो फोटो आहे पेटफेडचा. आणि येस, हे एवढे सगळे फोटोज मी ह्या डायरीमध्ये अजून पण ठेवलेले आहेत. आणि अजिबात काही खराब नाही झालंय. तो एक फोटो खराब झालेला बिकॉज तो डायरीमध्ये नव्हता, बाहेरच होता, म्हणून तो मे बी खराब झाला असेल. पण हे सगळे फोटोज अजून चांगले आहेत माझे. आणि ही सगळी मेमरीज आहे माझी लहानपणीची. आणि मला खूप मस्त वाटते ही डायरीज ठेवून. अजून पण जेवढं मला जमेल तेवढी ही डायरी मी सेफ ठेवीन. कारण का जे काय माझं व्हॅल्युएबल थिंग्स मी ह्याच्यात ठेवते ते सेफली राहतात माझ्या ह्या डायरीमध्ये. कधी मी हरवणार नाही. आणि हे सेकंड इयर जेव्हा रॉनीला आम्ही पेटफेडला घेऊन गेलेलो, सेम थिंग आहे, सेम ब्रँड आहे. सो ती लोक असे देतात. सो हे फोटोज आहेत, हे मी ह्याच्यात ठेवलं. हे मॅग्नेट आहे, याला चिपकवू शकतो. सो येस, सो ही होती माझी डायरी लहानपणीची, जी खूप प्रिशियस आहे माझ्यासाठी. आणि ह्याच्यातले ह्याच्यातले जे काही थिंग्स मी ठेवल्या तेही माझ्यासाठी खूप एकदम असे प्रिशियस गोल्डन मुमेंट्स असतात ना, एकदम तसे आहेत. सो तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माझी डायरी, हे माझे मेमरीज आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.